हाय, या सेशनमध्ये आपण अशा एक्झाम बद्दल बोलणार आहोत ज्याचं फॉर्म फिलिंग डेट 31 जुलै, म्हणजे आज मी 26 जुलैला हा रेकॉर्ड करतोय. ॲक्च्युली तसं पाहिजे तर हा आजच 26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता अपेक्षित होता, परंतु मध्येच लाईट गेली. आता जस्ट 10 मिनिटापूर्वी लाईट आलेली आहे, त्यामुळं परत हा रेकॉर्ड करून सांगतोय. तर 31 जुलैपर्यंत, म्हणजे इथून अजून 4 दिवस आपल्याकडे मोठमोठीमध्ये आहे. तर लवकरात लवकर या एक्झामचा फॉर्म भरा. या एक्झामचा फायदा हा आहे, जसं मी त्यावेळेला सेशनमध्ये पण सांगितलं, मला वाटतं बहुतेक फक्त 10 मिनिटं तो सेशन चालला असेल, परंतु लाईट अचानक गेल्यामुळे तो आपल्याला बंद पडावा लागला. तर आता रेकॉर्ड करून मी देतोय तुम्हाला, आणि हा आजच्या आज अपलोड करायचा होता म्हणून मी पटकन रेकॉर्ड करून देतोय. कारण की जर आज तुम्ही बघितला तर ॲटलिस्ट उद्या जाऊन फॉर्म भरू शकता सायबर कॅफेवाल्याकडं, किंवा घरी तुम्हाला जसं पाहिजे तसं. आता ही एक्झाम कोणाकोणाने द्यावी? सगळ्यांनी द्यावी. तुमचं भलेही तुमचं मत असो की तुम्हाला डेप्युटी कलेक्टर बनायचंय, PSI बनायचंय, ASO ठीक आहे ना, बना. ही पोस्ट हातात घ्या. कुछ नाही तो कुछ सही. प्रिलिम आहे तिकडं, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे, इधर ऐसा कुछ नाही लोचा. साधा एक एक्झाम आहे, मस्त आहे, सेंट्रल एक्झामिनेशनचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठी मुलांसोबतच तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक स्टेट वेज, कारण की कट ऑफ वेगवेगळा लागतो. तर वेगवेगळ्या तुमच्या त्या सपोज तुम्ही मुंबई रिजन किंवा असं एखाद्या पर्टिक्युलर रिजन तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. ते मग फॉर्म भरताना तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, तर तुम्हाला तसं सिलेक्ट केल्यावर तेवढेच कॅन्डिडेटचं तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे. तर काय काय असणार, कसं काय क्वालिफिकेशन असणार, आपण हे सगळं SSC MTS एक्झाम बद्दल बोलत आहोत. MTS म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ. ठीक आहे, बघूया. नॉर्मली तुम्ही नेहमी बघितलं असेल, SSC नावाचं असं एक कमिशन आहे. ठीक आहे, त्या अंतर्गत 3 ते 4 वेगवेगळे एक्झाम होतात मोस्टली. जसं आपल्या MPSC मध्ये राज्यसेवा होते, कंबाईन होते, इतर टेक्निकल एक्झाम्स होतात. UPSC मध्ये नॉर्मल UPSC ची एक एक्झाम होते, त्याच्यानंतर CDS होते, NDA होते, वेगवेगळे एक्झाम्स UPSC कंडक्ट करते. तसंच SSC पण स्टाफ सिलेक्शन कमिशन एक 4 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रामुख्याने एक्झाम्स कंडक्ट करतात. बाकीच्या बद्दल पण आपण बोलणार आहोत, ते पण आपण जाणून घेऊया. तर MTS आजचा हा विषय आहे. बाकीचं बघून घ्या. ज्युनियर इंजिनिअरिंग नावाची, ज्याचे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, कंबाईन ग्रॅज्युएट 12वी लेवल. अच्छा, आपण हे जो बोलतो हे 10वी पास वाल्यांसाठी आहे, हे 12वी पास वाल्यांसाठी आणि ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी वेगवेगळं असं लेवल आहे. तर MTS कंबाईन हायर सेकंडरी लेवल 12वी, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल ग्रॅज्युएशनचं, ही चांगली पोस्ट आहे. ठीक आहे, कारण की ऑफकोर्स ग्रॅज्युएट लेवलवर आहे. ही 10वी बेस आहे म्हणून एकदम खराब आहे, भांगार आहे असं नाही आहे. याच्यात पण चांगल्या पोस्ट आहे. हातात तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये येतो. कुछ नाही सही तो कुछ तो सही, म्हणजे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. दिवाळीच्या पहिल्यांदा तुम्हाला हातात पोस्ट, म्हणजे दिवाळीच्या पहिल्या एक्झाम होऊन जाईल, तर डिसेंबरपर्यंत या वर्षी काहीतरी तुमच्या पदरात पडेल. भले जॉईन करा नका करा तुमची नंतरची गोष्ट आहे, भले तुम्हाला नंतर, पण ॲटलिस्ट MPSC UPSC करत असताना अशी पोस्ट हातात आली तर तेवढंच 40,000चा पगार कमी आहे का? घरच्यांवर ताण राहत नाही. घरचे बोलतात, बाहेरचे बोलतात, इतरत्र सगळे बोलणं आपल्याला खावं लागतं, त्यांच्यासाठी तर आहेच. परंतु आत्ता नुकतीच तुमच्या बहिणीचं किंवा भावाचं 10वी झालेलं आहे, आता 11वीला ॲडमिशन घेतोय, तर आत्ता काय करू? जर त्यांनी त्या वयात ही वाली पोस्ट मिळवली तर तुमच्या वयापर्यंत येताना त्यांना चांगला एक्सपिरियन्स येईल, चांगलं गव्हर्नमेंटचं तुम्हाला काय म्हणतात एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तरी मिळेल, जे पुढील एक्झामिनेशनच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ॲज अ मोस्ट एलिजिबल कॅन्डिडेट म्हणून शो ऑफ करू शकतात. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे वेगवेगळं प्रत्येकाचं एक लॉजिक, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं आहे, ते त्याप्रमाणे उपयोग करणार. ठीक आहे, तर याचं वेगवेगळं क्वालिफिकेशन बघून घ्या 4ही एक्झामच्या. तसं पाहिलं तर मला 4ही एक्झाम्स एक्सप्लेन नाही करायचे आहे, हे याकरता मी एक्सप्लेन करतोय की आपल्याला जाणायचं MTS बद्दल. बाकीच्या एक्झाम पण तशाच होणार आहे. पहिल्यांदा MTS म्हणजे SSC असं काही मराठी किंवा इतर रिजनल लँग्वेजमध्ये पेपर नव्हती काढत. पहिल्यांदा फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये होत होती. आता हे मागील 2-3 वर्षापासून MTS झालेली मराठीमधून. त्यामुळं मी आता इथे MTS SSC हे इथं बॅच नवीन लॉन्च करायचा आमचा प्रोग्राम आहे. एक दुसरी गोष्ट, बाकीचे एक्झाम सर, बाकीचे तर आम्ही फॉर्म भरतो, ते पण मराठीत रिजनल लँग्वेजमध्ये होणार आहे. प्रपोजल गव्हर्नमेंटला दिलेला आहे.
परंतु ही झाली तर ही तर करा ऍटलिस्ट. ठीक आहे. हा, आणि ह्या पण अशा काही एकदम वेगळे एक्झाम नाही, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. ज्यांना थोडंसं कळतं इंग्लिश, नाही कळत थोडंसं हिंदी वाचून घेतलं तरी चालेल ना. तुम्हाला ऑप्शन तर टिक करायचं आहे, लिहायचं तर काही नाहीये. तुम्हाला कॉम्प्युटराइज बेस आहे तर ऑप्शन टिक करायचं आहे. आता टिक तुम्ही इंग्लिश वाचून करता की हिंदी वाचून करता ते थोडी कळणार कमिशनला. एक दुसरी गोष्ट, यांच्या ज्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे, जे लँग्वेज पेपर असतात ते तुम्ही मराठीत देऊ शकतात, ते झालेलं आहे. बाकीच्या एक्झामचं डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेजमध्ये देऊ शकतात तुम्ही तुमच्या मराठीमध्ये. फक्त तुम्हाला जो पेपरचा क्वेश्चन पेपर एमसीक्यू क्वेश्चन येतो कोण बनेगा करोडपती टाईप, तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये येतो. हा वाला इंग्लिश मराठी सिलेक्ट करू शकतो. ते क्वालिफिकेशन झालं. वेगवेगळ्या पोस्ट याच्यातल्या बघून घ्या. ठीक आहे, हे सगळं माहिती तुम्हाला भेटून जाईल. पण मी जस्ट 2 मिनिटं फक्त एक्स्ट्राचं इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय. बाकीचं MTSचं देणारच आहे. इथं ग्रुप बीच्या पोस्ट, ग्रुप सीच्या पोस्ट कंबाईनवाले हे ग्रॅज्युएटवाले, त्याच्यानंतर CHSL 10+2 वाले. ठीक आहे, लोअर क्लर्क डिव्हिजन LDC आणि DEO डेटा एंट्री ऑपरेटर. टायपिंग वगैरे लागतं, आणि जरुरी नाही की टायपिंग तुम्हाला आत्ताच द्यावं लागतं. खूप जणांचं लाईव्ह मध्ये घेताना असा पण प्रश्न होतो की सर रिझर्वेशन घ्यायचं तर कसं लागतं. हे बघा, स्टेटचं रिझर्वेशन वेगळं असतं, OBC सर्टिफिकेट. सेंट्रलचं वेगळं असतं, ते तुम्हाला काढून घ्यावं लागतं. ठीक आहे, खूपदा असं पाहण्यात आलंय की इथं तुम्ही स्टेटमध्ये NT DT वगैरे वगैरे व्हिजेमध्ये येतात, पण सेंट्रलमध्ये OBC मध्ये येतात, असं पण होतं. ठीक आहे, हे वाला आपलं ऍक्च्युअली MTS आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या या पोस्ट आहे. ह्या सर्व ॲज अ MTS म्हणून ओळखले जातात. तसं पाहिलं ही पण MTS मध्येच येते हवालदार पोस्ट, परंतु जनरली स्पीकिंग जसं आपण MPSC एक्झाम म्हटलं की राज्यसेवा समजतो असं. तर ह्या नॉर्मल MTS मल्टी टास्किंग स्टाफ आणि एक हवालदार वेगळी पोस्ट याकरता आहे की या बाकीच्यांना फिजिकल टेस्ट नाही आहे, याला फिजिकल टेस्ट आहे. जसं आपल्या PSIला पळणे, धावणे वगैरे वगैरे, गोळाफेक, तसं याला आहे. ते काय आहे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तेवढी हाईट आहे की नाही, तेवढं वजन आहे की ते बघावं लागतं. आणि हे ज्युनियर इंजिनियर, ही पण चांगली पोस्ट आहे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी. बघा, आता MTS बद्दल बोलणार मी. एवढ्या पोस्ट आहे. पेपर 1 याच्यात असतो, ऑनलाईन द्यावा लागतो. MTS बाकीच्या 7 पोस्ट आणि हवालदार एक 8 पोस्ट. हवालदार करता PET पर्सनल टेस्ट असते. ठीक आहे, एवढं तुमच्या समोर मला असं वाटतं याला 1 महिना झालेला आहे. 31 जुलै ही लास्ट डेट आहे. आज 26 तारीख आहे. 4 दिवस अजूनही तुमच्या हातात आहे. 31 जुलै तुम्हाला जास्त काहीच नाहीये, फॉर्म फिलअप करायचा आहे फक्त. अभ्यास कसा करायचा कसं नाही त्याच्याकरता अजूनही तुमच्याकडे 2.5 महिने हातात आहे. डेट दिलेली नाहीये, टेंटेटिव्ह डेट त्यांनी ऑक्टोबर महिन्यात दिलेली. मे बी ऑक्टोबरच्या लास्टला किंवा नोव्हेंबरच्या फर्स्टला होऊ शकते एक्झाम. ठीक आहे, टेंटेटिव्हली डेट आहे. याच्यात असं खूप काही नाही आहे की सर हे पण पढ़ना पड़ेगा, वो भी पढ़ना पड़ेगा, ऐसा करो वैसा करो, असं नाही आहे. छोटंसं सिलेबस आहे. सिलेबस पण मी तुम्हाला सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप जा, जास्त घाई नका करू. आता हा मी सेशन रेकॉर्डेड करणार आहे, करतोय. लाईव्ह मध्ये असलं असतं तुमच्या प्रश्नाची उत्तर दिली असती, तरी तुम्ही आत्ता लाईव्ह मध्ये असाल, बघत असाल तर विचारून घ्या मला, किंवा या सेशनच्या खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, तिथं मी तुमची उत्तर देतो. ठीक आहे, आता जेवढं माझ्या लक्षात येऊ शकतं तेवढं देतोय. हे तर फक्त सॅलरी सांगितलेली, ते अलाउन्स वगैरे मिळून जास्त सॅलरी होते. ठीक आहे, 31 जुलै लास्ट आहे 11 PM. 1 ऑगस्ट 2024ला ऑनलाईन पेमेंटचं लास्ट आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरच्या लास्ट किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होऊ शकते. स्टेज 1 याची आहे की पेपर 1 द्यायचा ऑब्जेक्टिव्ह, आणि स्टेज 2 आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट PET किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. हे फक्त ओनली लिहिलं बघा हवालदारच्या पोस्ट करता आहे. याच्याकरता जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला द्यावं लागत नाही, डायरेक्टली नोकरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुमचा मॅटर क्लोज. आता कॅटेगरी बघा, याच्यात एज रिलॅक्सेशन वगैरे वगैरे आहे. 100 रुपयेच फीस आहे. SC ST आणि बाकीची फिमेल कॅन्डिडेट यांना फीस पण नाहीये, तर जाऊन फक्त एक्झाम द्यायची बाबा, पास व्हाल. ऐका माझं, खूप चांगली साधी सोपी सरळ सेवा टाईप एक्झाम आहे आपली. आपल्या इकडे सरळ सेवामध्ये तलाठी, सहकार, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा एक्झाम येतात. ही पण सेंट्रलची सरळ सेवा असं समजा तुम्ही. ठीक आहे, तर बाकीचे एज रिलॅक्सेशन आहे, तुम्हाला सांगितलं मी 18 ते 30. त्यानंतर पेपर इंग्लिश हिंदी सोबत एवढ्या बाकीचे रिजनल लँग्वेज मध्ये येतो, ज्याच्यातून आपली एक मराठी आहे, त्यामुळे हायलाइट करून ठेवलंय की मराठीतून पेपर तुम्हाला येणार, इंग्लिश हिंदीवर 13 अदर रिजनल लँग्वेजेस. पेपरचं स्वरूप असं असतं बघा, मेन म्हणजे
सेशन 1 मध्ये. आणि इथं फायदा काय बघा, न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ्स तुम्ही एकंदरीत समजा, हे रिझनिंग. मॅथ्सचे 20 प्रश्न, रिझनिंगचे 20 प्रश्न, झालं सेशन 1 कम्प्लीट. 40 क्वेश्चन, 3 मार्काला 1 क्वेश्चन, 40 × 3 120, 45 मिनिटात 40 क्वेश्चन सोडवायचे. मॅटर क्लोज. झालं मॅथ्स रिझनिंग, फक्त एवढं वेटेज आहे मॅथ्स रिझनिंग. त्याच्यानंतर हे पास झाल्यानंतर तिथल्या तिथे एकच दिवशी होतं. याच्यामध्ये 1 सेकंदाचा पण गॅप नसतो. हे तुम्ही दिलं, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन मध्ये इथं अशी घड्याळ असते, ते उलटी घड्याळ चालत असते, कमी कमी होत जातो. 45 मिनिट, मग 44 मिनिट, 43, 40, 30, 20, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 झालं, संपलं की लगेच ही वाली टेस्ट सुरू होते. असं येते, ठीक आहे. लगेच सुरू असतं. तुम्ही मधले काळात जाऊन येतो का इंटरव्ह्यू मध्ये, बाहेर जाऊन येतो, वडापाव खाऊन येतो, असं काही नसतं. लगेच द्यावी लागते. लगेच जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज याचे 25 25 50 क्वेश्चन. कट ऑफ तुमचा याच्यापैकी लागणार 150 क्वेश्चन पैकी, 150 मार्कापैकी. याच्यामध्ये सेम 45 मिनिट आहे, टोटल 90, 1.5 तास होतात. कट ऑफ याच्या लागेल, हे क्वालिफाईंग आहे, ठीक आहे. पुढे दाखवतो. एवढी हाईट वगैरे किंवा एवढी चेस्ट वगैरे तुम्हाला हे फिजिकलमध्ये पास झाले पाहिजे तुम्ही, ठीक आहे. कमीच आहे तशी 157. त्याच्यानंतर हा टोटल सिलेबस झाला इंग्लिशमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये, रिझनिंगमध्ये, मॅथ्समध्ये, GK मध्ये, ठीक आहे. जास्त असं एकदम हार्ड वगैरे काही येत नाही. कन्सेप्ट वगैरे एवढे काही मोठे येत नाही. फॅक्ट्स फिगर्स असंच विचारतात, कारण की त्यांना पण माहिती आहे नुकतेच 10वी पास झालेले असतात, त्या मुलांना कोणत्या लेवलपर्यंत प्रश्न विचारायचं, ठीक आहे. हा ही वेगळी गोष्ट आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन झालं तरी एक्झाम देताय, त्याला काय प्रॉब्लेम आहे. बाकीच्यांना जे म्हणायचं म्हणून द्या, तुम्ही एक्झाम द्या, भरा फॉर्म. ऐका माझं, 4 दिवस बाकी. भरताना काही प्रॉब्लेम आला तर कॉल करा, व्हॉट्सअप नंबर आहे. नाही भेटलं तर गुगलवर सर्च करा, संजय पारडे सर, भेटून जाईल तुम्हाला, ठीक आहे. आता ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रात जाऊन एक्झाम देऊ शकतात, ठीक आहे. घरच्या घरी नाही होत, तिथं जावं लागतं सेंटरमध्ये. तर बाकीचे पण सेंटर आहे. त्याच्यातून आपलं वेस्टर्न रिजन, वेस्टर्न मधून इथं औरंगाबाद पासून बघा, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जे आता नाव झालेलं आहे, ठीक आहे. तर औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे लगभग कव्हर केलेलं आहे. एका दिवसासाठी जायचं ना बाबा, 1.5 तासासाठी, काय बिघडतं तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्हाला नाही आवडत ना पोस्ट, पहिले पास व्हा, जॉईन नंतर व्हायचं की नाही ते बघूया, ठीक आहे. आणि हा कट ऑफ मी हे सांगत होतो तुम्हाला की महाराष्ट्रात तुम्हाला याचा फायदा काय, कारण की जेवढे भारतामधले बघितले बाकीचे सगळे स्टेट्स, युनियन टेरिटरीज, त्याच्यामध्ये सर्वात लोएस्ट आहे महाराष्ट्राचा कट ऑफ MTS करता. कारण की आपले विद्यार्थी ना SSC स्टाफ सिलेक्शन करता जास्त वळत नाही. कारण त्याचं हे एक आहे की बाकीच्या सर्व एक्झाम पहिल्यापर्यंत इंग्लिश आणि हिंदीमध्येच व्हायच्या, आणि बाकीचे नॉर्थ ईस्टर्न स्टेट वगैरे ते हिंदी स्पीकिंग जास्त आहे, ते हिंदीमध्ये वाचायचे. खालचे इकडचे साऊथचे ते इंग्लिशमध्ये वाचायचे. मध्ये आपण वेस्टर्नवाले, आपलं कोणी ऐकायचं नाही, ठीक आहे. आता त्यांनी MTS मराठीमध्ये सुरू केली, ज्याचा फायदा आपण उचलू शकतो. एक दुसरा फायदा, बाकीचे पण CGL वगैरे ते होणार आहे, ठीक आहे. अशाच प्रकारची अजून एक एक्झाम आहे ज्याचं नोटिफिकेशन कालच आलंय, त्याच्याबद्दल पण मी उद्या एक्सप्लेन करणार आहे शनिवारी, ठीक आहे. डन. तर बघा बाकीचे आता छोटे केलेले, कारण की डेटा मोठा होता. स्टेट ऑल ओव्हर इंडियाचा रँकिंग आहे अनरिझर्वचा, म्हणजे कट ऑफ आहे 141, 150 पैकी. 150 आता तुम्हाला दाखवलं 150 पैकी. ऑल ओव्हर इंडिया रँकिंगच ॲव्हरेज मध्ये 141 आहे, आणि आपल्या महाराष्ट्राचा फक्त 125 आहे. बाकी स्टेट्स बघून घे, 126, 131, 141, 135, 127, 133, 130, 28, 34, 26, 25, 25 हे आहे. 28, 30, 30, 30 म्हणजे आपले एवढे फक्त हे तामिळनाडू आणि तेलंगणा भेटले, आणि मग आपण 125 आले. पण लगभग सगळे आपल्यापेक्षा वर आहे. आपल्याला फायदा आहे आपल्या मराठी स्पीकिंग कॅन्डिडेट्स ॲस्परंटचा. आपल्याला यावाल्या एक्झाम्समध्ये वेटेज वाढवायचंय, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढवायचे. हर जगह मराठी मीडियम क्लास होना चाहिए असं मला वाटतं प्रत्येक ठिकाणी. मग ते गव्हर्नमेंट असो, नॉन गव्हर्नमेंट असो, प्रेशर ग्रुप असो, मीडिया असो, ज्युडिशरी सिस्टम असो, ब्युरोक्रेसी असो, प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या महाराष्ट्राची मुलं पोहोचले पाहिजे. बस जी अपॉर्च्युनिटी ती द्या. कसं करायचं, काय करायचं आम्ही आहे सांगायला, ठीक आहे. हा, तर हे एक्झाम क्वेश्चन पेपर लँग्वेज तुम्हाला दाखवतो. आता सध्या मला जो पेपर भेटलाय ना तो इंग्लिशमध्ये भेटलाय. याचे सगळे पेपर्स अवेलेबल गुगलवर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ते मी देतोच.
जेव्हा बॅच वगैरे टाकेल तेव्हा तुम्हाला सांगणारच. ही सर्वस्वी बॅच आपण घेणार आहोत, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी पुढच्या वीकमध्ये देणार आहे. पण तोपर्यंत हे फॉर्म भरावे तुम्ही, कारण की 31 लास्ट आहे. याच्याकरता आज मी सेशन घेतोय. ठीक आहे, तर काही क्वेश्चन आहे, फक्त दाखवतो. लेवल बघा, इथं सॉल्व नाही करायचं आपल्याला. ऑनलाईन एक्झाम होते, ऑनलाईन नंतर याचं तुम्ही आन्सर शीट चेक करता तेव्हा असा पेपर भेटतो. तेवढं मी फक्त कट पेस्ट केलेला आहे. आता तो जसा फॉन्ट आहे तसा फॉन्ट आहे. ठीक आहे, तर असा वाला प्रश्न, जसं हा वाला 4th प्रोपोर्शनल, 3rd प्रोपोर्शनल, 2nd प्रोपोर्शनल ओळखा, असा न्यूमेरिकल सिस्टमचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा एक्स कॅन टाईप 8 पेजेस इन 3 मिनिट्स, वाय कॅन टाईप 3 पेजेस इन 5 मिनिट्स, जसं आपण तलाठी, सहकार भरती, नगर परिषदला करत होतो त्या टाईपचा प्रश्न आहे. त्यानंतर हा 2 ट्रेन्स ऑफ इक्वल लेंथ आर रनिंग, हा इंग्लिशमध्ये आपल्याला मराठीमध्ये भेटणार आहे. तिथं असं एक ऑप्शन असतो, चूज युअर लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर, आपण मराठी सिलेक्ट करायचं. नका टेन्शन घेऊ, वाटलं एखादं मराठी नाही जमलं, ट्रान्सलेशन मध्ये चुकी, तर लगेच आपण इंग्लिश पण करू शकतो. असं नाही की एकदा जे टिक केलं ते 25 मिनिटापर्यंत तीच लँग्वेज, ते ऑन दी स्पॉट पण तुम्ही चेक करू शकता, चेंज करू शकता. ठीक आहे, असा डेटा इंटरप्रिटेशन वाला प्रश्न हा सॉल्व नाही करायचा. मी फक्त तुम्हाला दाखवतोय की अशा टाईपची ही लेवलची एक्झाम असते, खूप सोपी असते. पटकन एक्झाम द्या, मस्त मार्क मिळू शकता तुम्हाला. ठीक आहे, हा, तर शेवटी तुम्हाला नेक्स्ट उद्या मी या एक्झामवर एक सेशन टाकणार आहे. तुम्हाला परत परत सांगतोय, ही एक्झाम आपण मराठीमध्ये देऊ शकतो, मराठीमध्ये क्वेश्चन पेपर भेटणार. हा, आता तुम्हाला दाखवतो फॉर्म कसा भरायचा आहे. महत्वाचं तर तेच राहिलं. बघा, इथं नॉर्मली तुम्ही गुगलवर गेला. ठीक आहे, इथं टाकायचं तुम्हाला ssc.gov.in, इन म्हणजे इन्स्टिट्यूट, तर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन .gov.government.in, ssc.gov.in एंटर करायचं. केल्यानंतर तुम्हाला असं वेबसाईट उघडणार. थोडं खाली जायचं. ठीक आहे, वेगवेगळ्या नोटीस बोर्डमध्ये बघा, इम्पॉर्टंट नोटीस. हा, ज्यांनी CGLचा फॉर्म भरला नाही त्यांना एक्सटेंड करून आलेली डेट बघून घ्या. त्यांच्याकडे एक्सटेंड आहे बघा, की 24 तारखेपासून 27 तारखेपर्यंत, म्हणजे आज 26 आहे, आजचा आणि उद्याचा. ज्यांनी फॉर्म भरला आणि CGLचा ते पण भरू शकतात. मला असं वाटतं तुम्ही तो पण फॉर्म भरा, कारण की लगभग मॅथ्स, रिजनिंग, GK, इंग्लिश तुम्हाला सेमच करायचं आहे. तो लगे आत वो भी भर दो, ज़्यादा फीस नहीं रहती भैया, 100 रुपये 200 रुपये रहती सिर्फ. फीमेल कैंडिडेट करता था ते पण फ्री आहे. ठीक आहे, हां, तर हे वाला एक्झामचं CGLचं अपडेशन आहे. आपलंवाला अपडेशन बघूया. आपलंवाला बघा, मी बघितलं होतं काहीतरी 3 नंबरमध्ये आहे, 3ऱ्या पेजमध्ये. जुनं आहे ना, थोडं 1 महिना लेट झालं. हां, नोटीस ऑफ कंबाईन ग्रॅज्युएट लेवल. अच्छा, इथं नोटीस झालं आपलंवालं. हां, नोटीस ऑफ मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल, आपलंवालं हे नाव असतं, मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हवालदार. ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे सगळं नोटिफिकेशन भेटतं. हे जे मी तुम्हाला डेटा दिले ना, हा सर्व इथूनच घेतलेला आहे. 31 जुलैपर्यंत आहे. ठीक आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते. ब्ला ब्ला ब्ला, कसं काय करायचं काय नाही सगळं दिलेलं आहे इथं. कोणकोणतं लागणार सर्टिफिकेट, काय लागणार, किती एज रिलॅक्सेशन आहे, कसं काय आहे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, आता फॉर्म भरताना कसं भरायचं बघा. इथं गेल्यावर फ्रंट पेजवर गेल्यावर तुम्हाला इथं लॉग इन आणि रजिस्टरचा ऑप्शन बघा, राईट हँड साईडला टॉपला. इथं क्लिक केल्यावर पहिल्यांदा, आता तुम्ही नवीन युजर आहात, ती इथं खाली न्यू युजर क्लिक करायचं, रजिस्टर नाव, त्याच्यात तुमची इन्फॉर्मेशन टाकायची. जसं आपण आपलं MPSC करता अकाउंट प्रोफाईल बनवतो ना, सेम रे भैया. नाव, तुमचं आधार कार्ड नंबर, तुमचं वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमचं ॲड्रेस प्रूफ, आधार नंबर, सगळं द्यायचं. मग एक ईमेलवर तुमचं नोटिफिकेशन नंबर येणार, तो परत टाकायचा आणि त्यांनी मग रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा. ठीक आहे, मग आज जाऊन इन्फॉर्मेशन भरायची, मग फॉर्म भरायचं. सिलेक्शन तिथं असतो, डेट आहे 31 पर्यंत, पण आजच्या आधी सगळं भरून घ्या किंवा मॅक्झिमम उद्या भरा. परंतु असं लगेच सोमवारीच भरतो आणि रविवारी फिरून येतो असं करू नका. शेवटच्या याच्यात ते घाई नका करत जा. ठीक आहे, सर आता याच्यामध्ये मला हे सर्टिफिकेट नाही, ते नाही. बाबा, जर काहीच नाही तुझ्याकडं, सरळ ओपन मधून भरणा. ठीक आहे ना, असं नाही की सर्टिफिकेट नाही तर तुम्ही एक्झाम नाही देऊ शकत. जास्तीत जास्त काय होईल, तुम्हाला रिझर्वेशन नाही भेटणार ना. ओपन मधून जास्त अभ्यास करा. कसं करायचं मी ते सांगणार आहे, पुढच्या वीकमध्ये रिव्हील पण करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, याच्याबद्दल क्लास यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. फिर से दोबारा कह रहा हूं, इसके रिलेटेड क्लास यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहे मी, मंडे पासून सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. ठीक आहे,
संध्याकाळी 7 वाजता यूट्यूबवर सोमवारपासून मी याचे रिलेटेड क्लास घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटणार. परंतु पहिले हे समजून घ्या, खूप चांगल्या प्रकारे एक्झाम आहे. मराठीच होते ना, अजून काय आजपर्यंत आतापर्यंत होत नव्हती, आता होती. घ्या फायदा. ठीक आहे, अजूनही तुमचे काही डाऊट असेल तसे लाईव्ह मध्ये हा सेशन मला घ्यायचा होता, पण आता ते नाही घेण्यात आला, म्हणून मला आता कळत नाही तुमचे काय डाऊट्स असणार आहे. तर तुम्ही लाईव्ह मध्ये तेव्हा विचारा अपलोड झाल्यावर, किंवा याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारा. ठीक आहे, थांबू इथे, जास्त मोठा नव्हता करायचं मला सेशन, थांबतो इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.